सत्यजित देशमुख जिंकतायत। वैजापूर इकडे देखील शिवसेनेचा उमेदवार जिंकतोय। मात्र संगमनेर मधला हा धक्कादायक निकाल म्हणावा लागेल। काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा धक्का बसतोय। काही अपडेट घेऊन भारती आली आहे। भारती, अर्थात संगमनेरचा निकाल सांगायलाच मी इथे आलेली आहे की बाळासाहेब थोरात सातत्याने सकाळपासून आपल्याला पाहत होतो की प्रत्येक फेरीत ते मागे होते, मात्र आत्ता काही वेळापूर्वी ते पराभूत झाल्याची घोषणा झाली आहे। त्याच पद्धतीने क्षितिश ठाकूर, बवियाचे क्षितिश ठाकूर हे सुद्धा पराभूत झालेले आहेत। त्यामुळे जे आपण म्हणू शकतो की जिथे खरं तर कल्पना नव्हती अशा पद्धतीचे हे दोन महत्त्वाचे मोठे निकाल आहेत। दोन्ही ठिकाणी आत्ताच घोषणा झाली आहे आणि पराभूत झालेले आहेत ते दोघे। दोन महत्वाचे निकाल आता समोर आलेले आहेत आणि अर्थातच 8 वेळा जिंकलेले होते बाळासाहेब थोरात। मात्र 9व्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला। पूर्वी पुन्हा एकदा आपण चर्चेसाठी जाऊया। इतके मोठे धक्के कसे बसतात आणि इतका एकतर्फी निकाल काय याचाच कार्यकारण भाव आपण समजून घेतोय। पुन्हा एकदा सरिता मॅडमकडे जाते। आपण पुन्हा एकदा या चर्चेला सुरुवात करूया। आपली चर्चा ह्या टप्प्यावर संपली होती। केतकर सरांशी चर्चा सुरू होती। आपण रेवडीबद्दल म्हटलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक वेळा रेवडी हा शब्द वापरत आले आणि तेच कुठंतरी भाजपानं महायुतीच्या सरकारनं राज्यात केलेलं आपण बघितलं। यात दुमत असायचं कारण नाही, पण काँग्रेसनं सुद्धा आपल्या मॅनिफेस्टोमध्ये त्याच 1500 रुपयाचे 3000 देणार असं म्हटल्यानंतर सुद्धा जर रेवडी हे महत्त्वाचं कारण असेल तर काँग्रेसला विजय का नाही मिळू शकला? साधं कारण आहे, इथे प्रत्यक्ष मिळालेली होती ना रेवडी। आता ती प्रॉमिस केलेली रेवडी आहे, पुढची रेवडी आहे। इथे हातात प्रत्यक्षात रेवडी मिळालेली आहे। पण ज्यांनी रेवडी आता दिलेली आहे हातात त्यांना मत देऊया असं त्यांनी म्हटलं। आणि काँग्रेसनी हा रेवडी मुद्दा कधीही काढलेला नाही। 1975-76 मध्ये 20 कलमी कार्यक्रमामधले 10 रेवड्या आहेत। आदिवासींना घरं दिलेली आहेत, कर्जमाफ्या झालेल्या आहेत, त्यानंतर वृद्धांना पेन्शन दिलंय, संजय गांधी निराधार योजना काढली, या सगळ्या रेवड्याच होत्या। त्यावेळेला फक्त मोदींची अशी टिंगल करण्याची पद्धत अजून यायची होती आपल्या देशामध्ये, ती आली। नंतर रेवड्यांची